यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर आदिवासी विद्यार्थ्यांची विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी विश्रामगृहात आदिवासी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे स्पष्ट करत विविध संघटनांनी या आंदोलनाचे पालकत्व घेत पाठिंबा जाहीर केला आहे। आदिवासींची 12,500 विशेष भरती त्वरित करावी, 17 संवर्ग भरती राबवावी, 14 ऑगस्ट 2024चा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, डीबीटी बंद करून जुनी योजना लागू करावी, तसेच आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा 10 कोटीचा विमा उतरावा अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या आहे। आश्रमशाळेत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटीचे अनुदान द्यावे आणि सरळ सेवा आरक्षण त्वरित लागू करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तातडीने मागण्या मान्य कराव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे।